मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. उन्हे केव्हाच कलंडून गेली होती. शतकानुशतके कोरीव लेण्यांना कुशीत घेऊन जपत आलेले जांभ्या रंगाचे डोंगरही काळपटून गेले होते. सूर्य मावळला होता तरी धरतीची ऊब अद्याप निवाली नव्हती. इतका वेळ निस्तब्ध असलेली झाडांची पाने आताशी कुठे हालचाल करू लागली होती. उगीच कोठली एखादी मंद झुळूक, पण ती मध्येही उबदारपणा होताच. हळूहळू झुळका सुटू लागल्या. त्या उघड्या बोडक्या डोंगरावरती गर्दी केली होती फक्त कडुलिंबांनी. सारा दिवस सूर्याचे तेज पिऊन पिऊन तप्त आणि तृप्त झालेल्या कडुलिंबांनी आता आपल्या मंजिऱ्या डहाळायला सुरुवात केली. एक प्रकारचा कडवट मंद मधुर असा दरवळ हवेत बेमालूम मिसळला. हवा स्वच्छ होती, कोमट होती, पण सुगंधी होती. कडुलिंबाच्या त्या उच्च वासात संध्याकाळची तृप्तता होती. डाक बंगल्याच्या प्रशस्त अंगणात वेताच्या आराम खुर्चीवर बसून तो जितका घेता येईल तितका दरवळ फुफ्फुसामध्ये रिचवत होता. संपूर्ण देह हे घ्राणेंद्रिय बनून तो गंध भोगावा, भोगूनही अतृप्त राहावे असे त्याला वाटले. समोरून ती येत होती, नेहमीप्रमाणेच मंद गतीने. जवळ येताच त्याच्या मांडीवरील पुस्तकाकडे पाहून ती म्हणाली, "काय वाचित होतास?" तिनं सारे केस मोकळे सोडले होते. वाऱ्याच्या अधूनमधून येणाऱ्या झुळकी बरोबर क्वचित भुरभुरत होते. आताशा पुष्कळ आखूड झाले होते. त्याने उजव्या हाताने त्या मुक्त केशभाराच्या टोकाला हलकेच स्पर्श केला. त्याच्या बोटांमधून एकदम सरगम उठली. मुक्त केशभाराचे आपल्याला केवढे आकर्षण. व्यवस्थित गुंफलेली वेणी असो वा बांधलेला आंबाडा असो, झोपण्यापूर्वी केशसंभार पाठीवर स्वैरपणे रुळलाच पाहिजे असा आपला आग्रह, आणि सकाळ होताना तोच केशसंभार आपल्या चेहऱ्यावर पसरून रात्र अजून संपली नाही बरं असा तिचा युक्तिवाद, हे सारे त्याच्या मनात तरळून गेलं. त्याला अद्यापही नजरेसमोर ते लांब केसच दिसत होते. सांगा ना, कोणतं पुस्तक वाचित होता? आता कुठे तो जागा झाला? हा, काय म्हणालीस? तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. कसला विचार चालला होता? काय नाही, दिवस आठवले, पूर्वीचे. त्याच्या डोळ्यातील लकाकी पाहून ती क्षणभर मोहरली, नंतर स्थिरावली. बाजूचे एक स्टूल ओढून घेऊन ती त्याच्याजवळ बसली. त्याच्या हातावरून हळूवारपणे हात फिरवू लागली. किती दिवस आठवत बसणार ते दिवस? मुलांना मिशा फुटण्याचे दिवस आले आणि तुम्ही की नाही? नंतर थोड्याशा मिश्किलपणे ती म्हणाली, दिवसेंदिवस तरुण व्हायला लागलात आणि तू म्हातारी व्हायला लागलीस अकाली. तो पटकन बोलून गेला. एकदम तिचा हात गळून पडला. एक प्रकारची विचित्र स्तब्धता पसरली. आपण मिश्किलपणा करायला नको होता असे तिला वाटले. आपण अभावितपणे असे बोलून जायला नको होते असे त्यालाही वाटले. दोघांनाही एकच प्रसंग आठवला. फळ धरल्यानंतर फुलाचा उरला सुरला भागही आपोआप गळून पडावा त्याप्रमाणे तो तिच्यापासून विलग झाला होता. तिचे डोळे मिटलेले होते. तो बाजूला कलंडला होता, तरी पण त्याच्या बाहूंची मिठी तिच्या भोवती पडली होती. मधल्या बोटाने तिचे डोळे हलवीत तो म्हणाला. जडपणाने न उघडता येणारे डोळे तिने किंचित किलकिले केले. काय, मी तुला आवडतो असं का विचारताय? मी म्हणजे मी नव्हे. हे ती किंचित स्तब्ध राहिलेली पाहून तो पुन्हा म्हणाला, मला अलीकडे जाणवू लागलंय. कदाचित चुकीचं असेल, पण पूर्वीसारखा तुझा प्रतिसाद राहिला नाही. तो आवेग, ते तापणं, ती हालचालीची लय आणि दोघांचंही अस्तित्व लोपणं, त्याचा अनुभव आता सध्या येत नाही. कशाचा तरी विक्षेप आल्यासारखा वाटतोय. कधी कधी वाटतं. काय? त्याच्याकडे न बघताच तिने विचारलं. असं वाटतं की तू माझ्याजवळ येतेस ते केवळ कर्तव्य बुद्धीमुळं. मला वाईट वाटू नये म्हणून, माझा हिरमोड होऊ नये म्हणून. शरीरानं आपण जवळ येतो, मन मात्र साथ देत नाही तुझं. अशावेळी मनाला शंका चाटून जाते की आपण बलात का? ती एकदम त्याच्या तोंडावर हात ठेवते. तिच्या मिटलेल्या शिंपातून पाणी वाहत असतं. त्याला मिठी मारते आईच्या ममतेने. त्याच्या केसांतून आपली बोटे फिरवीत म्हणते, असं नको बोलूस परत. पण खरं सांगू का, रागावणार तर नाहीस ना?
त्याचे हात तिच्या मुक्त केशसंभारावरून फिरत होते. तो मानेनच नाही म्हणतो. अलीकडे की नाही, मला त्यात स्वारस्यच वाटेनासं झालंय. म्हणजे तुला जेवढं वाटतं तेवढं नाही. मी थंड होत चालले असं जाणवतं. कदाचित माझा शारीरिक दोष असेल, कदाचित मानसिक बदल असेल, कोण जाणे. आणि ज्यावेळी देण्यासारखं होतं त्यावेळी दिलं नाही का उंजळी उंजळी भरून. पण तू कितीदा आलास त्यावेळी. मग तिच्या मिठीत तस्सच पडून तो औषध विक्रीच्या उमेदवारीतील पायपीट आठवायचा. गावोगावचं ते फिरणं, ते हॉटेलमधलं एकलेपण, मग रात्री बेरात्री उठून तिला पत्र लिहिणं, ओळी ओळीतून काव्य स्फुरायचे, नव्हाळीचे स्वप्न त्याची लेखणी रंगवायची. या अपुऱ्या उत्पन्नातून तो तिला काय देणार होता? नवी साडी, नवी चोळी, एखादा अलंकार, दररोज माळलेली वेणी, सुंदर सजलेलं घर, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी सहज. तो ज्या ज्या वेळी घरी येत असे त्या त्यावेळी कुणा ना कुणाच्या तरी लग्नाची हकीकत कानावर यायची. अमक्याने आपल्या बायकोला अमुक आणून दिलं, तो तमका आपल्या बायकोला घेऊन परदेशाला निघून गेला, फलाण्याने अशा प्रकारे घर सजवलंय. मग त्याला आठवणी नकोशा वाटायच्या. तिच्या मिठीत, ओठांच्या बंदिशीत, हालचालीच्या लयीत ते तो सारं विसरून जाई. आणि मग काही दिवस त्याची खंत करीत, निग्रह बाळगीत दूर गावी निघून जाई. तो निघून गेला म्हणजे झाडावर ओघळून पडलेल्या पारिजाताप्रमाणे ती कोमजू लागे. मग दिवस जसे निघून जायचे तसेच गेले. भूतकाळ धुसर झाला, कष्ट संपले. ईश्वराने अगदी छप्पर फाडफाडून दिलं. मान्यता आली, प्रतिष्ठा मिळाली, वेल बहरली, फुलाफळांनी डवरली. त्याची तक्रार सुरू झाली. माझ्यावरचं लक्ष उडत चाललंय तुझं. ती नुसतीच हसायची, उडवून लावायची. तिच्या डोळ्यांतला निरागसपणा, आर्त भाव आता लोपला होता. आता त्यात होती आर्द्रता, थोडा मिश्किलपणा आणि अगदी कोपऱ्यात, अगदी न जाणवणारी खिन्नता. त्याच्या शरीरावरती नवी काळा पसरू लागली होती. जणू आपला पुनर्जन्म झालाय. जणू आपल्यात नवे चैतन्य मिळाले. आता आपल्याला स्वास्थ्य मिळाले. आता आपण चवीने उपभोग घेऊ. मनावर कसलेही ओझे न ठेवता, स्वस्थ चित्ताने, रसिकतेने, कुणाचा मुलाहिजा न बाळगता, मनात ओशाळे न होता. या साऱ्या आठवणी त्याच्या मनात, गाईला पान्हा फुटावा त्याप्रमाणे मनाच्या कोनाकोपऱ्यातून द्रवून आल्या. तिलाही आठवल्या. अशा या शांत निरव वेळी, या कडुलिंबाच्या धुंद गंधाने सारे वातावरण भरून गेलेले असताना आपण हा रिभावित मिश्किलपणा करायला नको होता, असं तिला वाटल्या वाचून राहवलं नाही. मग ती त्याला अधिकच लकटून बसली. त्याचे दोन्ही हात आपल्या हातांत घेऊन तिने आपल्या दोन्ही गालांवर हलकेच दाबले. एक गाणं म्हणून दाखवू का मी? तो चकित झाला. हो म्हण ना. एकवार खाकरून तिने वाऱ्यावर एक आर्त लकीर फेकली. गाणं संपलं त्यावेळी त्याने आपली ओंजळ पुढे केली. तिने त्यात तोंड लपवलं. आकाशातल्या चांदण्या द्रवून टप टप करीत आपली ओंजळ भरताहेत असा त्याला भास झाला. आता वारा पुष्कळ थंड झाला होता. तिच्या अस्ताव्यस्त झालेले केस सावरीत त्याने तिला उठवलं. चल, बराच उशीर झालाय, जेवून घेऊया 2 घास. तिच्या कमरेभोवती हात टाकून तो तिला आत घेऊन जाऊ लागला. व्हरांड्याच्या पायऱ्या चढता चढता बाजूच्या वाफ्यामध्ये एक निशिगंधाचे रोपटे ताट उभे असलेले दिसले. नागाप्रमाणे फणा काढून फुललेले निशिगंधाचे फूल पाहून तो तिथेच थांबला. उजवा हात तिच्या कमरेभोवती तसाच ठेवून, किंचित झुकून त्याने अलगदपणे ते फूल तोडले. तिच्या कानशिलांवरती ते खोचता खोचता तो म्हणाला, चल ग सजणी रानामधी, चाफ्याचं फूल तुझ्या कानामधी. ती हसत हसत त्याच्या कवेतून सुटली. ती थेट आत गेली. जेवण करून ती दोघे झोपावयास आली त्यावेळी 10 वाजून गेले होते. अजून किंचित उकडत होतच. त्याने शर्ट काढून खुंटीला टांगला. खिडकीतून चंद्रप्रकाशाचा सुंदर चौकोनी कवडसा जमिनीवरती पडला होता. कोणीतरी खोडकर मुलाने आरसा धरून दुसऱ्याच्या घरात मिश्किलपणे कवडसा पाडावा, त्याप्रमाणे तो चौकोनी कवडसा पडला होता. ती त्या चौकोनी कवडशात त्याला पाठमोरी उभी राहून न्हावू लागली. खिडकी वाटे येणाऱ्या मंद झुळकीबरोबर तिचे ते आखूड झालेले, विरळ झालेले केस भुरभुरत होते. तो तिला पाठमोरी पाहत होता. तिच्या शरीराचा पहिला गुबगुबीतपणा ओसरला होता. बरीचशी सडपातळ वाटत होती ती. अंगावरची साडीही तशी फारशी चापून चोपून नेसलेली नव्हती. त्याला आठवल्या त्या मांसल बाह्य रेषा, भुरळ पाडणाऱ्या, बेभान करणाऱ्या. तो तिचा मऊ नितळ स्पर्श,
संगमरवरी कांतीच्या घोटीव पोटऱ्या, तिचा स्वच्छ स्वच्छ वास. सारे सारे तिने ओंजळी भरभरून आपल्याला दिले. आपण घेतले, सारे सारे हिसकावून घेतले. अधाशीपणाने, बेभानपणे. एक प्रकारच्या कृतज्ञतेने त्याचा ऊर भरून आला. पावसाळ्याच्या सुरुवातीला आभाळ सांद्र मेघांनी दाटून यावे, त्याप्रमाणे त्याचा गळा दाटून आला. तरीही आपण अतृप्तच आहोत. अतृप्तच आहोत. तिने पाठ फिरवली तशी तो आपल्याकडे रोखून पाहतो आहे हे तिच्या ध्यानात आलं. काय बघताय माझ्याकडे रोखून? तिने हसत हसत विचारलं. इतके दिवस जे पाहिलं नव्हतं ते. मोत्याचा सर अचानक तुटून मोती ओघळावे त्याप्रमाणे तिच्या ओठातून हसू ओघळलं. तुमच्या पानाचा डबा घेऊन येते हा, असं म्हणत ती लगबगीने आत गेली. ती जेव्हा परत आली तेव्हा तिने आपला पदर नेटकेपणाने लपेटून कमरेला खोचल्याचे त्याच्या ध्यानात आले. पानाचा डबा उघडून ती पाने नखलू लागली. तो अनिमिष नेत्रांनी तिच्या त्या लांब सडक नाजूक बोटांच्या हालचालीकडे पाहू लागला. अगदी अलीकडे स्वयंपाक करताना तापलेल्या तव्याचा डाग तिच्या मधल्या बोटाच्या वरच्या पेराला पडला होता. त्याचा जांभळसर वर्ण अजूनही अस्पष्ट झाला नव्हता. त्या दिवशी त्याने ते बोट हातात पकडून त्यावरून हलकेच आपले ओठ फिरवले होते. किती वेगळा स्पर्श तो. अनुभूत पण अगदी अननुभूत. पुन्हा त्याच्या गळ्याशी वत्सल स्निग्ध असे काहीतरी दाटून आले आणि पापण्या सांद्र झाल्या. झटपट विडा करून तिने त्याच्या हातात दिला. आणि तुला? त्याने विचारलं. तिच्या डोळ्यात परत मिश्किलपणा भरला. कुपीमध्ये पारा भरावा आणि ती कुपी चकाकावी तसे तिचे डोळे चकाकले. मी पूर्वी स्वतंत्रपणे कधी विडा खाल्लाय का ग? त्याच्या तोंडात तो विडा पेढ्यासारखा विरघळू लागला. तिने जवळ येऊन तोंड पुढे केले. त्याने अतिशय नजाकतीने विड्याचा अर्धा कवळ भरवला. तो घेता घेता तिने खोचलेला तिचा पदर सुटला. पानाचा डबा आणते वेळी ती पोलके काढून आली होती हे त्याच्या लक्षात आलं आता. त्याने तशीच अल्लाद उचलली तिला आणि पलंगावरती ठेवली. हे काय? अगदी 25शीतील मुलांसारखं. 25शीतल्या मुलासारखं नव्हे, 42तल्या पुरुषासारखं. असं तिच्या कानाशी पुटपुटत तो शेजारी बसला. बाहेरच्या कडुनिंबांनी आता रोखलेले सगळे श्वास निर्भरपणे मोकळे सोडले. तिची हनुवट वर उचलीत तिच्या डोळ्यांमध्ये आपली नजर मिसळून तो काहीतरी पुटपुटला. तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. कशासाठी हे पाणी? आनंदाचं, समाधानाचं, तृप्तीचं. तुझं म्हणणं पटलं आता मला. यू मस्ट ग्रो ओल्ड विथ युअर एज. हेच खरं. नाही नाही, मीच चुकत होते. मी तुम्हाला अपुरी पडले. साथ देऊ शकले नाही. थकले मी वाटेत. मला सुरुवातीला वाटायचं हौस करावी, मौज करावी. तुमच्याबरोबर मुक्तपणानं हिंडावं. नाना प्रदेश पाहावेत. अष्टौ प्रहर तुमच्या संगतीत घालवावेत. तुमच्या बाहूतच झोपी जावं. तुम्ही माझा प्रत्येक शब्द झेलावा. एवढ्याशा तेवढ्याशा गोष्टीचं कौतुक करावं. वेळप्रसंगी केलंही तुम्ही. पण काही काही गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही येत नसत. मी रागवा वयाची, मनात धुमसायची. त्या कोवळ्या वयात ज्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत त्याचा कसला तरी कडवट ठसा उगीचच उमटून जायचा. मुलं झाली, मुलं वाढली, त्यांच्या संगतीत रमले, दमले, तरी तो ठसा तसाच कायम राहायचा माझ्या मनात. कधी कधी वाटायचं की आपलं काहीतरी चुकतंय. तो ठसा पुसून काढावा आपण. पण ते जमलं नाही. मी नुसतीच भाष्य करीत बसले. त्यात अर्थ होताच असं नाही. बोलता बोलता ती थांबली. त्याच्या छातीवर चेहरा टेकून ती स्तब्ध झाली. तिच्या उघड्या गुळगुळीत पाठीवर वत्सलतेनं हात फिरवत तो तसाच मूक राहिला. त्याची बोटे तिच्या पाठीवरील मणके मोजू लागली. तिच्या चेहऱ्यावर केस अस्ताव्यस्त पसरले होते. ती केसांची महिरप नीटनेटकी करून तिने वर नजर करून पाहिलं. त्याच्या डोळ्यांत चंद्र स्त्रवत होता. मी तुम्हाला अजून हवी हवीशी वाटते? 16 वर्षाच्या अल्लडपणाने तिने विचारलं. तो अर्थपूर्ण हसला. त्यानं नुसतंच तिचं कपाळ हुंगलं आणि तो केसांमधून बोटं फिरवत राहिला. झोपूया ना आता? हं. उत्तर रात्र झाले. लग्नानंतरच्या नवीन दिवसांतली उत्तर रात्र नव्हे ही. त्या उत्तर रात्रीची आठवण होताच तिच्या मनात लक्ष लक्ष मोगऱ्यांचे कळे उमलले. काही क्षण ती त्यावेळची झाली. त्या अनोख्या अनुभूतीसाठी, नव्या ओळखीसाठी आतुरलेली, धास्तावलेली. त्यावेळी कसा प्रत्येक अवयवाने अवयव अनोळखी असतो नाही? आणि या उत्तर रात्री? काही जणांच्या अशा उत्तर रात्रीही अनोळखी राहत असतील, कुणी सांगावं.
पण त्या काही जणांची आठवण आत्ता कशाला हो? खिडकीतला चांदण्यांचा चौकोनी कवळसा आत सरकत सरकत नेमका तिच्यावरती पडला होता. तिचा पदर आता संपूर्णपणे ढळला होता. तिच्या कृश गोऱ्यापान स्वच्छ शरीरावरती त्याने एकाएकी वेगळीच कांती चढवली. तो पुढे झाला. कडुनिंबाचा पक्व मधुर दरवळ आता अधिक दाट झाला. उत्तर रात्र आता त्या सुगंधात भिजत होती, रंगत होती.